सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमचा प्रवास हा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. छोट्या व्यावसायिकांना आज रोखीचा तुटवडा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा सल्ला घेऊन परीक्षेची तयारी करणं हे फायदेशीर ठरेल. आज संध्याकाळी तुमच्या मनातील काही गोष्टी या पूर्ण झाल्याचा तुम्हाला आनंद होईल. आज दुपारी एखाद्या उच्च अधिकाऱ्याशी तुमचा वाद हा होऊ शकतो. तुम्हाला मात्र तो टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आज दुपारी तुमच्या वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कौशल्यानं शत्रूवरती विजय मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी व्यापारी किंवा अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांना नवीन कायदेशीर ज्ञान आणि अनुभव मिळेल. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता असल्यानं आईच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही केलेल्या कामामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. आज दुपारी तुमचे अधिकारी तुमच्यावरती खुश राहतील. आज विद्यार्थ्यांना शिक्षकांचा सल्ला घेऊन परीक्षेची तयारी करणं हे फायदेशीर राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणाशी संबंधित काम करणाऱ्यांच्या कामामध्ये काही प्रमाणामध्ये घट होऊ शकते, त्यामुळे अशा व्यक्ती चिंतेमध्ये राहतील. आज तुम्हाला तुमच्या भावा बहिणींचं संपूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण हे तुमचं आनंददायी राहील. संध्याकाळी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला आज तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी किंवा नातेवाईकांसोबत पैशांची देवाणघेवाण करणं टाळावं लागेल, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल, तसेच धार्मिक कार्यामध्ये भाग घेतल्यानं तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भागीदारीतून सहकार्य मिळेल. आज कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत केल्यामुळे संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवेल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील, परंतु रागाच्या भरामध्ये नको ते बोलून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतोय, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं आनंद आणि त्यांची साथ मिळेल. तुम्ही आज वाहनाशी संबंधित कोणताही व्यवहार जर करणार असाल तर एखाद्या व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला आज व्यवसायामध्ये काही अडथळ्यांचा सामना हा करावा लागू शकतो. कौटुंबिक वातावरण तुमचं तणावपूर्ण राहू शकतं. कुटुंबामध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं मन दुखावेल असं बिलकुल काहीही बोलू नका. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरणार आहे, ज्यामुळे तुम्ही काही नवीन गोष्टी कराल आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा व्हाल. तुमच्या भावाकडून तुम्हाला आज एखादी खास वस्तू मिळू शकते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजापासून दूर राहावं लागेल. नोकरदार लोकांना आज आपल्या एखाद्या सहकार्यासाठी पैशांची व्यवस्थाही करावी लागेल. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला भाकरी खाऊ घाला.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसून येतंय. अतिरिक्त खर्चामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर विचारपूर्वक जा. तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची देखील विशेष काळजी घ्याल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये प्रेमाची भावना कायम राहील. व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न तुम्ही आज फळास घेऊन जाऊ शकता. नोकरदार लोकांना आज आपल्या एखाद्या मित्रासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुमचा मान सन्मान समाजामध्ये वाढीस लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही गोरगरिबांच्या सेवेसाठी पैसे खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा मूड मात्र खराब होऊ शकतो, त्यामुळे ते नाराज राहतील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देवाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचा विचार करू शकता. आज तुम्ही भविष्यातील योजनांवरती थोडेसे पैसे खर्च कराल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज काही प्रतिकूल परिस्थिती तुमच्यामध्ये उद्भवेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये अपयशी ठराल. परंतु तुमची वागणूक ही नेहमी चांगली ठेवा. आज तुमच्या मित्रांमुळे काही नवीन संपर्क तुमचे तयार होतील, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक तुमच्या व्यवसायामध्ये एखादी मोठी डील फायनल होईल. आज तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर त्यामध्ये कोणताही ताणतणाव घेऊ नका. तुम्हाला आज व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही मनापासून करा. नोकरदारांना आज उत्पन्नाचे काही नवीन स्रोत निर्माण होतील. आज तुम्हाला तुमच्या एका मित्राकडनं गुंतवणूक योजनेची माहिती मिळेल, परंतु तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक केली तर ते बरं राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलाला नोकरीमध्ये मोठं यश मिळाल्यानं तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला कोणताही आजार असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अन्यथा तो आजार गंभीर आजाराचं स्वरूप धारण करू शकतो. आज तुमच्या कामातील यशामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं, ज्यामुळे तुमचं प्रेम आणखीन वाढीस लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या शत्रूंकडून चुकीची माहिती मिळाल्यानं तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो. आज तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा आदर मान सन्मान वाढीस लागेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतच घालवाल. तसेच आज जर कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुमचे वाद होत असतील तर त्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरूंचे किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.